आज आपण 1 वर्षाच्या मुलीसाठी अगदी मापानुसार वन टक्स ब्लाऊज कसा कटिंग करावा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी इथं मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे, कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील भागाचं कटिंग करणार आहोत, तेही अगदी मापानुसार. तर मी ही मापं बाळाच्या अंगावरून घेतलेली आहेत. इथं फक्त तुम्हाला तुमच्या मापानुसार कमरेचं आणि छातीचं माप चेंज करायचं आहे, बाकी मापं आपल्याला सेम ठेवायची आहेत. तर इथं आपण उंची टाकूयात. तर उंची आपली 7 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच शिवण्यात असं आपण इथं 8 इंचाला मार्क करून घेऊयात. तर थोडं पुढंसुद्धा मी 8 इंचाला मार्क करून आपण ही लाईन आखून घेऊयात. त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर इथं तुमचा मागील गळा हा 3 पेक्षा वरती असेल तर तुम्हाला शोल्डरचं माप हे बदलायचं आहे. तर तुम्ही 4.5 इंच घेऊ शकता. तर इथं आता आपण 4 इंच घेतो आहे. त्यानंतर आपल्याला मुंढा खोली 4.5 इंच घ्यायची आहे. तर इथं फक्त तुमचं शोल्डरचं माप बदलेल, मुंढा खोली तुम्हाला सेम ठेवायची आहे. आता आपण ही मुंढा रेषा आणि छातीची रेषा दोन्ही अशा जोडून घेतो आहे. तर अशा पद्धतीने पॉईंट्स दिल्यामुळे आपल्या दोन्ही रेषा ह्या सरळ रेषेत येतात. आता आपल्याला ह्या रेषेवर छातीचा माप टाकायचा आहे, म्हणजेच छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर माझ्या मापात छाती आहे 21 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो 5.25 इंच, म्हणजेच 5 आणि 2 रेषा. तर इथं मी 5.25ला मार्क करून घेते आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या रेषेवर कमरेचं माप टाकायचं आहे. तर माझ्या मापात कंबर आहे 19 इंच, त्याचा चौथा भाग येतो 5.25 इंच, म्हणजेच 5ला 2 रेषा कमी. तर इथं मी 5.25ला मार्क करून घेते. आता आपल्याला पुढे 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. तर इथं तुम्ही कमी जास्ती करू शकता. तर मी 1.25 इंचच घेतलेला आहे. आता आपण ही आपली फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन दोन्ही लाईन इथं जोडून घेतो आहे. त्यानंतर आपल्याला 1.25 इंचावर मुंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. 1.25 म्हणजेच 1ला 2 रेषा कमी. तर त्यासाठी इथं मी मुंढा लाईनचा असा सेंटर काढून घेते आहे आणि तिथंपर्यंत आपल्याला ह्या मुंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथं आपण फक्त मागील मुंड्याला शेप देऊन घेणार आहोत, कारण आपल्या ब्लाऊजची साईज ही खूप कमी आहे, त्यामुळे पुढील मुंड्याला शेप देणं गरजेचं नाही आहे. आता आपण गळ्याचा मार्क करूया. तर गळा रुंदी आपल्याला 2.25 इंच घ्यायची आहे. त्यानंतर मी पुढील गळा इथं 3 इंचाचा घेते, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 3.5 इंचाला मार्क करून खालच्या साईडला आपल्याला 2.25 इंचाला मार्क करून असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही ह्या बॉक्समध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊ शकता. तर इथं मी साधा गोल गळ्याचा शेप देऊन घेते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वन टक्स कसा घ्यावा. तर त्यासाठी एक सोपी पद्धत सांगते. आपल्याला कमरेच्या रेषेवर छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. तर आपली छाती 21 इंच आहे, त्याचा 10वा भाग येतो 2.1, म्हणजेच 2 इंच आणि 1 रेषा, आणि त्यामध्ये आपल्याला जितकं शिवण्यात लागणार आहे त्या पद्धतीने इथं आपण मार्क करून घेऊया. तर इथं मी 2.5 इंचाला मार्क करते. आपण जो उभा टक्स घेतो म्हणजे शोल्डरच्या इथून, तो कसा घ्यावा. तर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, जो की येतो 5.25 इंच, आणि त्यामध्ये 0.5 इंच शिवण्यात असं आपण इथं 5.5ला मार्क करतो आहे. तर साईज कमी आहे म्हणून इथं आपल्याला 5.5 घ्यायचं आहे. तर इथं आता आपण 2.5 इंचाला मार्क करून दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. तर हा आपला 1 इंचाचा टक्स येणार आहे, तो आपण इथं मार्क करून घेऊयात. इथे आपली साईज लहान आहे म्हणून इथं फक्त आपण 0.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर हा टक्स शिवल्यानंतर इथं पहा बरोबर आपला 2 इंच येणार, म्हणजेच आपला टक्स हा छातीनुसार अगदी परफेक्ट येणार आहे. तर इथं तुम्ही लहान साईजसाठी ह्या फॉर्म्युलाचा वापर करू शकता. आता आपण इथं जो 1 इंचाचा टक्स घेतला आहे तो पुढं वाढवून घेऊया. त्यानंतर आपल्याला वरच्या साईडला इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ते का ते पुढं मी सांगणारच आहे. तर आता आपण ही लाईन आखून घेतो आहे. तर इथं आपलं समोरील भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपण मागील भाग कसा सेपरेट करायचा ते पाहूयात. तर इथं मी दोन्ही पेपर व्यवस्थित ठेवून आपल्या साईडची जी बॉर्डरची रेषा आहे ती आपण कट करून घेणार आहोत. तर हा आपला बॅक हुक ब्लाऊज आहे. तर व्यवस्थित पहा मी कशा पद्धतीने ह्याची कटिंग करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. तर पुढं आपण अगदी सोप्या पद्धतीने फुगाबाईचं सुद्धा कटिंग करणार आहोत. तर आता मी इथं मागील भाग सेपरेट करून घेते आणि आपण गळा कट करून घेऊयात.
हा आपला बॅक ओपन ब्लाऊज आहे, म्हणजेच ह्याचे हुक आपण बॅक साईडला ठेवणार आहोत आणि समोरील बाजू आपली बंद असणार आहे. तर इथं जे आपण खालच्या साईडला 1 इंचाचा टक्स आणि वरच्या साईडला जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते आपल्याला पुढील भागातून असं कट करून घ्यायचं आहे. पहा मी कशा पद्धतीने कट करते. तर हे फक्त आपल्याला मागील भागात लागणार आहे, कारण आपल्या बॅक साईडला हुक येणार आहे त्याच्यासाठी. इथे मी हा टक्स तुम्हाला फोल्ड करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो शिवल्यानंतर कसा दिसेल. तर समोरच्या साईडला जे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे ते इथं शिलाई दिल्यानंतर आपला समोरील भाग हा परफेक्ट तयार होईल. तर पहा किती छान दिसतं. पुढील भाग बाजूला ठेवून आपण इथं मागील भागाचं कटिंग करून घेऊयात. इथे आपली गळारुंदी होती 1.25 इंच. त्यानंतर आपल्या मागील गळ्याची खोली 4 इंच घ्यायची आहे. तर मी खालच्या साईडला पुन्हा असं 2 इंचाला मार्क करून घेते आणि इथं आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर ह्या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊ शकता. तर इथं मी साधा गोल गळ्याचा शेप देऊन घेते. तर हा आपला बॅक ओपन ब्लाऊज आहे, म्हणजेच तो शिवते वेळेस आपल्याला मागील भागाला आय हुक करायचा आहे. जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते आपल्या मागील भागाच्या आय हुकच्या पट्टीसाठी. आता आपण ते पुढल्या साईडला इथं मार्क करून घेऊया, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. आपण 1.25 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं आणि त्यामध्ये अर्धा इंच आय हुकच्या पट्टीसाठी. तसंच आपलं खालच्या साईडचा टक्स मार्जिन आणि शिलाई मार्जिन असं इथंपर्यंत मी मार्क करून घेते. आता आपण ही लाईन आखून घेऊया, म्हणजेच आपल्याला टक्स टाकायला सोपं जाईल. आता आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. हे बॅक साईडच्या टक्ससाठीचा आपला मार्क आहे. तर हे आता आपण ड्रॉ करून घेतो. तर इथं आपल्या मागील आणि पुढील भागाचं परफेक्ट असं 1 टक्स ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आता आपण खूप सोप्या पद्धतीने फुगाबाही कशी कट करावी ते पाहणार आहोत. तर त्यासाठी इथं मी हा पेपर घेते. या बाहीची उंची ही 3 इंच आहे आणि अस्तरची बाही आहे, त्यामुळे आपल्याला इथं कंपल्सरी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर त्यानुसार इथं मी 4 इंचाला मार्क करून घेते. आता आपल्याला ही मापं बंद बाजूकडून टाकायची आहेत. पहा उजव्या हाताला आपली ओपन साईड आहे, तर आपली साईज लहान आहे, त्यानुसार आपल्याला इथं 1.5 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजेच टोटल आपल्या इथं 6 इंचाच्या प्लेट्स येणार आहेत. तर साईजनुसार ह्या परफेक्ट आहेत. तर इथं आपण सरळ लाईन आखून घेतो आहे. आता आपल्याला लाईनच्या पुढे आपल्याला बाहीचं मार्क करायचं आहे. तर कॅप हाईट इथं मी 2 इंच घेते. इथं आपण ही लाईन आखून घेऊयात, म्हणजे आपल्याला मापं टाकायला सोपं जाईल. आता आपल्याला इथून बंद बाजूकडून इथंपर्यंत आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. त्यामधून आपल्याला आपण जे 1.25 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते मायनस करायचं आहे. तिथंपर्यंत आता आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची. ह्या लाईनचा आपण मध्य काढून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर तिथंच आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून घ्यायचं आहे आणि बंद बाजूकडे आपल्याला 1 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. आता आपण इथं मागील मुंड्याचा शेप देऊन घेऊयात. त्यानंतर तुमचा जो काही दंडघेर असेल तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर इथं आपण फक्त मागील मुंड्याला शेप देऊन घेणार आहोत, कारण आपली साईज लहान आहे, त्यामुळे आपल्याला इथं पुढील मुंड्याला शेप देण्याची गरज नाही आहे. इथे तुम्ही प्लेटसाठी 2 इंचापर्यंत एक्स्ट्रा घेऊ शकता. आता आपण हे कटिंग करून घेऊयात. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण जे प्लेटसाठी एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे तिथं नॉच देऊन घेऊयात, म्हणजेच आपल्याला ते शिलाई करायला सोपं जाईल. तर इथं मी तुम्हाला आता हे फोल्ड करून दाखवते, म्हणजेच आपल्या ह्या संपूर्ण प्लेट्स टाकल्यानंतर आपल्या बाहीला हा परफेक्ट शेप येतो. तर ही फुगाबाही कट करायची सगळ्यात सोपी पद्धत आहे. तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर इथं पहा आपल्या संपूर्ण ब्लाऊजचं पेपर कटिंग झालेलं आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने. इथे एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही पुढील भाग कट कराल तेव्हा तो आपल्याला बंद बाजूकडून कट करून घ्यायचा आहे आणि मागील भाग हा ओपन बाजूकडे ठेवून कट करायचा आहे.